भारतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? बरे आहात ना? चला तर मी आज छान अशी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही कधी हे पाहिली पण नशील, कधी तुम्ही बनवली पण नशील, म्हणून छान रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. नक्की बघा. बघू शकता किती छान झालेलं आहे. मी तर आज छान अशा करंज्या करून दाखवणार आहे. तुम्ही नेहमीच गोड करंज्या खाता, कधी तिखट पण खाऊन बघा. मी हा साबुदाण्यापासून बनवलं आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे. एक एक अशी छान असा कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम अशी छान झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही, 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला जाडच साबुदाणा घ्यायचा. इथं बघू शकता तुम्ही 1 वाटी घेतलेले आहे. स्वच्छ आपल्याला 3-4 पाण्यानं तरी धुवायचं असेल, कारण त्याचं सफेद पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि पहिले पाहून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डाळ वगैरे असते ते पहिले काढून घ्यायची आपल्याला आणि छान असा 3 पाण्यात धुवायचं असेल आपल्याला. बघू शकता चोळून धुवायचं आहे छान असा. तर मी धुवून घेतलेलं आहे. तर 1 वाटी साबुदाणा होता, मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घालून छान असा भिजवून घेतलेला आहे साबुदाणा. बघू शकता एकदम सुटसुटीत छान असा भिजवून घेतलेला आहे छान असा. आणि बघू शकता छान असा भिजलेला आहे. अर्ध्या घंट्यासाठीच भिजवला होता. बघू शकता छान. मी तुम्हाला दाबून पण दाखवणार आहे. छान भिजलेला आहे बरं का. तर 2 बटाटे घेतलेले मी, ते वरची साल आपल्याला काढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आणि आता हे एका साईडला ठेवलेलं आहे मी. आता खलबत्ता घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण मी खलबत्त्यात म्हणजे छान चव येते याच्यासाठी. आणि जिरे घालायचं 1 चम्मच आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आपली मिरची लवकर बारीक होईल याच्यासाठी. बघू शकता तुम्ही छान असं जाड बिनी बारीक बिन छान असं आपल्याला कुटून घ्यायचं. ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं. चला तर मी एक बाऊल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला छोटी खिसणी घ्यायची आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये छान असा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीनं बघू शकता छान असा खिसलं. जे बटाटा आपल्याला मॅशरनं पण मॅश करू शकता तुम्ही, पण असा छान बारीक होतो म्हणून मी खिसणीनंच खिसून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये भिजवलेला पूर्ण साबुदाणा घालून घ्यायचा आहे. जे वाटण केलेलं होतं आपण ते खलबत्त्यात मिरचीचं ते घालून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्याचं 1 वाटी कूट घेतलेलं आहे मी, ते टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट कमी पण टाकू शकता तुम्ही. तिखट नसतील खात तर नाही बी टाकलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडासा आपल्याला साबुदाणा छान असा बारीक करून घ्यायचा आहे. आणि कोथिंबीर खात असतील तुम्ही उपवासात तरच टाकू शकता, नाही तर काही टाकायचं नाही. आणि आता आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. मी 1 प्लेट घेतलेली छोटीशी, त्याच्यामध्ये अर्धी वाटीच मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलेलं होतं खलबत्त्यात तेच घालायचं आहे थोडंसं. आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यात पण बरं का. आणि व्यवस्थित आपल्याला हे सारण एका साईडला ठेवायचं. मी इकडे करंजीचा साचा घेतलेला आहे आणि हे कागद घेतलेला आहे कच्च्या कड्याचा. आपल्याला तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित, याच्यामध्ये करंजीच्या साच्यामध्ये. आणि व्यवस्थित आपल्याला छान असं साबुदाणाचं थोडं घेऊन सनी आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीनं छान असं दाबून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं सारण भरून घ्यायचं. ह्या पद्धतीनं करजा छान होता करंजा. तुम्ही वडे खाल्ले असतील आणि वडे खाल्लेले असतील, पण कधी करंज्या खाल्लेल्या का नक्की ट्राय करा. छान असं आपल्याला भरून घ्यायचं आहे सारणमध्ये आणि छान असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे बाहेरचं आहे ते पूर्ण निघून जाईल आणि छान आपली करंजी तयार होईल. याच्यासाठी छान असं दाबून घ्यायचं आहे बरं का. या पद्धतीनं बघू शकता तुम्ही छान असं दाबून घेतलेलं आहे आणि करंजी तर तयार झालेली आहे. बघू शकता एकदम छान अशी झालेली आहे. या पद्धतीनं नक्की करजा. बघू शकता तुम्ही छान अशी करंजी इथं तयार झालेली आहे आपली. बघू शकता एकदमच छान दिसते. मी तुम्हाला दुसरी पण करून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या कसं लक्षात आलं पाहिजे बनवताना, म्हणजे कशी बनवायची ते पूर्ण तुम्हाला दाखवते परत म्हणून याच्यासाठी. आणि व्यवस्थित आपल्याला आतमध्ये थोडंसं होल करायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे ते.
आणि व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे सारण. वरतून परत आपल्याला साबुदाण्याचं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीनं. आणि छान असं दाबून घ्यायचं आहे. बघू शकता सगळं सारण भरलेलं आहे आणि छान असं दाबून घ्यायचं साबुदाण्याचं. पूर्ण छान अशी करंजी तयार होते. याच्यासाठी आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता हे पण छान करंजी तयार झालेली आहे. नक्की बनवजा बरं का. बघा हे पण छान झालेली की नाही. बघू शकता तुम्ही. एकदम छान होता. बघू शकता पूर्ण करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. छान अशी मी परत दाखवते तुम्हाला. याच्यासाठी दाखवते, तुम्ही पण बनवले पाहिजे खाल्ले पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. बघू शकता किती छान झालेले करंज्या. नक्की बनवजा. चला तर मग बघू शकता तुम्ही. आता मी ना गॅसवर आपल्याला आता ना कढई ठेवून घ्यायची बरं का. छान असं दाखवून घेणार आहे मी तुम्हाला. बघू शकता एकदमच छान होता. याच्यासाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि तिच्यामध्ये तेल वतायचं आहे. आपल्याला तेल जास्तच वतायचं आहे कारण आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये करंज्या. छान असं एक एक आपल्याला करंजी सोडून घ्यायची. छान असं तेल गरम झाल्यावर व्यवस्थित तेव्हाच आपल्याला सोडायचं आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे. मगच आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाण्याची करंजी टाकून घ्यायची आणि थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे. मगच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता कलर चेंज झालेला आहे. मगच आपल्याला पलटवायचं आहे. बघू शकता छान असं तयार झालेलं आहे. तर आपल्याला व्यवस्थित एकाकडून पण छान अशा भाजून घ्यायच्या आहे. तर काढून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं तेल नितरून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामधलं. खाताना जास्त ऑइली लागणार नाही याच्यासाठी छान असं तेल पण काढून घ्यायचं आहे. बघू शकता छान. इथं कलर बी किती छान आलेला आहे. बघू शकता. नक्की ट्राय करा. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, नंतर शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबत खाऊ शकता. रेसिपी थोडी पण आवडेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.